सो नेटवर्क बघितला तुम्ही सगळ्यांनी. सो नेटवर्क बघितला तर as at point A as current 0.5 ohm distribute 0.5 एम्पियर करंट हा 3 ब्रँच में डिस्ट्रीब्यूट होणार. तर तुम्हाला जर हे वाटत असेल की हे बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज आहे, तर हे व्हीटस्टोन ब्रिज नाहीच आहे. हा व्हीटस्टोन कधी झाला असता जर करंट इट फ्लोज लाईक दिस, इथून 0.5 आला असता and it get divide in these two and then again get added, no current flows through this, definitely IG0 जर असं कनेक्शन असतं तर. त्यामुळं हे नेटवर्क व्हीटस्टोन ब्रिजचं नेटवर्क नाहीये. आता फाईन काय करायचंय, डिस्कशन बंद करा. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी. मग व्हीएबी फाईन करायचं असेल बाय ओम्स लॉ, व्होल्टेज काय असतं, आय करंट जो 0.5 एम्पियर आहे, ओके, इनटू रेजिस्टन्स बिटवीन ए बी फाईन करायला पाहिजे बाय सिरीज पॅरल कॉम्बिनेशन. तर बघा तस यामध्ये करंट डिवाइड होतोय I1 इकडे, I2 in this branch and I3 in this branch. Is it right? असं डिव्हिजन होणार. मग याचा अर्थ काय, as I1 फ्लो लाईक दिस, असा फ्लो होणार I1. म्हणजे 1 and 3 सिरीज मध्ये आहेत, 2 and 6 सिरीज मध्ये आहेत, आणि ह्या दोघांचा इक्वेलंट इन पॅरलल विथ काय 4 आहे. इज इट राईट? ह्याला जर नेम दिला, ह्याला सी म्हणा. मग इक्वेलंट फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आर सीबी फाइंड करायला पाहिजे. आर ए सी बी फाइंड करावे, ए सी बी फाइंड करायला पाहिजे. किती येणार तो आर ए सी बी? आर ए सी बी म्हणजे एसीबी ब्रँच मध्ये किती करंट आहे, 1 + 3 किती 4. हे कळालं एव्हरीवन? तसंच आर एडीबी मध्ये किती असणार करंट, एडीबी 2 + 6 किती 8 ओम, बरोबर. आणि हा 4 आणि दिस 4 ओम जो एबी मध्ये नाही, डायरेक्टली 4 ओम म्हणतो. कुठला 4 ओम, हा 4 ओम मधला. हे 3 काय आहेत, as all 3 are what, parallel. Is it right? त्यामुळं पॅरलल म्हणजे रेसिप्रोकल ऍडिशन करायला पाहिजे. आर ए बी फाइंड करायचं आपल्याला, हे दे आर पॅरलल, त्यामुळे 1/4 + 1/4 + 1/8 रेसिप्रोकल ऍडिशन, बरोबर. इज इट राईट? तस ऍडिशन करताना हे पहिल्यांदा काय येणार, 2/4 इज 1/8, बरोबर. ह्याचा डिनोमिनेटर मी सेम केला, पूर्ण मल्टिप्लाय करून, म्हणून काय आलं 4/8 इज 1/8. हाऊ मच इट इज, डिस्कस करू ना, 5/8. रेसिप्रोकल 1/RAB इज 5/8. हा आन्सर काय यायला पाहिजे, 8/5 इंटू 0.5 किती 4/5. असं तुम्ही डायरेक्ट मूव्ह करा एक्झाम मध्ये. हा इथून सुद्धा मूव्ह करू शकता डायरेक्ट. तर RAB किती आलं, RAB इज 8/5. तिने विचारलंय काय, व्होल्टेज AB, इट इज अ करंट I इंटू RAB. करंट I किती दिलाय, करंट दिलाय 0.5 एम्पियर. सो इट इज अ 0.5
इंटू 8 इंटू 5. आणि त्यामुळं 8 इंटू 5 किती? 4/3 व्होल्ट. 4 बाय नॉट 3. ऑप्शन कुठला ऑप्शन आहे त्यात? 4/5, नथिंग बट सी ऑप्शन. याच प्रॉब्लेम सगळ्यांना कळाला? एव्हरीवन, इज इट क्लिअर? सो हे वीट स्टोन